पुराणा मानो तसं आपल्याला कोपरगाव लावलं म्हणजे मला ते म्हणणं गरजेचं आहे. पुराणा मानो. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या नव्या प्रशस्त इमारतीचे तसेच पोलीस वसाहतीचा उद्घाटन सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी उत्साहात आणि दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस प्रशासनाच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत नवीन इमारतीमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी 7 मजली इमारतीच्या एकूण 64 सदनिकांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बांधवांना सदनिकांच्या चाव्या पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या. यानंतर पालकमंत्री आजी माजी आमदारांनी नव्या सदनिकांची पाहणी केली. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या या सुसज्ज वसाहतीमुळे त्यांना सुरक्षित निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच 4 फॉरेन्सिक लॅब व्हॅनचे लोकार्पण यावेळी करण्यात आले, ज्यामुळे गुन्हे तपास प्रक्रियेला गती मिळणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परधने, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आवताळे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आदींसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभरात आधुनिक पोलीस स्टेशन इमारती व पोलीस वसाहती उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात वाढत्या ड्रग्ज तस्करीच्या घटनांबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना दिल्या. तसेच अवैध धंद्यांचा उच्चाटन करण्यासाठी आणि गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करणार असून ओळख गुप्त ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान विखे पाटील यांनी हलक्या फुलक्या शब्दात बुरा न मानो होली है असे म्हणत उपस्थितांमध्ये हास्याची लहर निर्माण केली. काळे कोल्हे यांच्या मतदारसंघात विखे पाटलांनी होळीच्या शुभेच्छा देताच माजी आमदार स्नेहलता कोल्हेंनी हात जोडत आभार मानले. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले, सन 2013 साली माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्याच्या विभाजनास मंजुरी मिळाली होती. त्यानंतर सत्तांतर झाले आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींना संधी मिळाली. आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. अजितदादांनी या इमारतींसाठी निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे उद्घाटनाच्या प्रसंगी त्यांची आठवण होत आहे. अजितदादांच्या आठवणी सांगताना आमदार काळे यांचा कंठ दाटून आला. तसेच आमदार काळेंनी कोपरगावातील वाढते अवैध धंदे आणि वाळू तस्करी याकडे पालकमंत्र्यांसमोर पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की पोलीस वसाहतीची दुरावस्था पाहून पोलीस बांधवांच्या कुटुंबियांच्या व्यथा तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडल्या. त्यानंतर त्यांनी मंजुरी दिली आणि 2015 साली शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांची निर्मिती झाली. तत्कालीन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते ग्रामीण पोलीस ठाण्याचे उद्घाटन झाले होते असे सांगत पालकमंत्री विखे पाटील यांचेही सहकार्य लाभल्याचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नमूद केले. दरम्यान पोलीस ठाण्याच्या विभाजन आणि इमारतींवरून पालकमंत्र्यांसमोरच काळे आणि कोल्हे यांच्या श्रेयवादाची जुगलबंदी पाहायला मिळाली. एकूणच कोपरगाव तालुक्यासाठी ही नवी इमारत आणि वसाहत पोलीस यंत्रणेच्या बळकटीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात असल्याचे मान्यवरांनी सांगितले. आणि उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि मित्रांनो, आज आपल्या कोपरगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं तसंच अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय. मला खरं प्रथमतः आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करायचं आहे. खरं जर तुम्ही पाहिलं असेल तर राज्यभरामध्ये पोलिसांच्या निवासस्थानाची खरी गरज ओळखून मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा एक राज्यामध्ये मोठा कार्यक्रम सुरू आहे. मी आत्ताच आपल्या जिल्ह्याची माहिती घेत होतो. आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस मुख्यालयामध्ये 322 घरांची कामं सुरू आहेत. श्रीगोंद्यामध्ये 48, नेवासेमध्ये 42, कोपरगावची आता 64 घरं पूर्ण झालीत, पाथर्डीचे 54 पूर्ण झालीत. त्याचे उद्घाटन आपण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ठेवलेलं आहे. शिर्डीचा तर आपण निवासस्थान तर आपण पाहिलं किती मोठं झालंय. त्या सन्माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री कार्यभार त्यांच्याकडे असल्यामुळे एकच त्यांनी ध्येय मनामध्ये ठेवलंय की आमच्या पोलीस अधिकारी असतील, शिपाई असेल, त्याला जर स्थैर्य देत असेल, त्याच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा जर आपण
आपल्याला असेल तर पहिल्यांदा त्यांच्या निवासस्थानाची सोय झाली पाहिजे. उत्तम प्रकारचं पोलीस स्टेशन झालं पाहिजे. आज सगळ्यात मोठी इमारत राहता पोलीस स्टेशनच्या पोलीस क्वार्टरची आहे. आपल्याला कल्पना नसेल, राहता पोलीस स्टेशनची इमारत 7 मजली आहे. मला वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी इमारत आहे 7 मजली. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आज पोलिसांच्या कल्याणाच्या दृष्टीने आणि त्यांच्या कामामध्ये चांगल्या प्रकारची गती येण्याकरता हा जो उपक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतला, आपल्या सर्वांच्या दृष्टीने मला वाटतं ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आजही मुंबईच्या पोलीस हाऊसिंग करताना घेतलेला पुढाकार, उत्तमच्या पोलीस हाऊसिंगच्या आपल्या ज्या प्रमुख डीजी आहेत मावतं त्यागी मॅडम, आणि आता नव्यानं पोलीस हाऊसिंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून चहल साहेबांची निवड झाली, जे आपले अपर मुख्य सचिव होते. त्यातूनच सरकारची बांधिलकी पोलीस विभागाच्या करता किती, पोलिसांच्या कल्याणासाठी किती सरकारची बांधिलकी आहे हे त्यातून स्पष्ट होतं. आज आपल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीमध्ये याच्यासाठी तत्कालीन आमदार अशोकरावजी काळे यांनी घेतलेला पुढाकार, त्यावेळेचे आमदार स्नेहदत्ताई कोल यांनी घेतलेला पुढाकार, आणि विशेष करून आशुतोष काळे यांचं मी अभिनंदन करीन की आपले स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून त्यांनी जो मोठ्या प्रमाणात निधी आणला, पण त्याचा परिणाम आपल्याला हे पोलीस स्टेशन आपल्या ठिकाणी इमारती पूर्ण करता आल्या. आज आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थाची तस्करी होताना दिसते. कारण हा जो आपला नॅशनल हायवे आहे, वाटतं दिल्ली बँगलोर, तो आपल्या जिल्ह्यातून जातो. 2-3 नॅशनल हायवे आता जिल्ह्यातून जोडले जात आहे. समृद्धी आपल्या जिल्ह्यातून जातोय. अनेक मार्गानं ह्या तस्करांनाही आता जिल्ह्यामध्ये शिरपा करण्याची संधी मिळते. आपल्याकडे असणारं पोलीस दलाचं जे मनुष्यबळ आहे त्याची संख्या कमी आहे. अधिक 500 आपल्याला कर्मचारी द्यावेत अशा प्रकारची विनंती आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे, की ज्यामुळे ह्या सगळ्या ज्या तस्करी वाढत चाललेली किंवा गुन्हेगारांना त्या ठिकाणी मग आपल्याला अटकाव करण्यामध्ये मदत होईल. कारण कमी पोलीस संख्येवर मला वाटतं हे काम करणं इतकं अवघड आहे. आणि त्यामुळे जरी आपल्या पोलीस अधीक्षक, अधिकारी, कर्मचारी जरी किती आपल्या स्वतःला त्या ठिकाणी स्वतःला झोपून देऊन काम करत असले तरी अनेक वेळा आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मग इतके सणवार आलेत, जयंती सोहळे आलेत, अनेक आमचे दौरे आलेत, सगळ्या कामाला तुम्हाला वेळ द्यावा लागतो. त्यामुळं कर्मचाऱ्यांना त्यातून मग जी काही वेळ मिळेल त्यातून आपल्याला त्या ठिकाणी त्या कामामध्ये वेळ त्या ठिकाणी आपल्याला आपण देतो. खरं म्हणजे मी घारगे साहेबांना विनंती करणार आहे की जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याचा आपण एकदा एक मोठं धाडस करा. आजची पिढी त्यामुळे अतिशय बरोबर होत चाललेली आहे. महाविद्यालयाच्या बाहेर सर्वेक्षण तुम्ही CCTV बसवा, आम्हाला पैसे मागा. मी सगळ्या महाविद्यालयाच्या बाहेर CCTV देण्याचं काम जिल्हा नियोजन मंडळातून करण्याची माझी तयारी आहे. सगळ्या महाविद्यालयाच्या बाहेर, ज्यामुळे त्या ठिकाणी कोड येतात त्याचे सगळे फीड जो आहे तुमच्या तालुका लोकल पोलीस स्टेशनला जोडून घ्या. आता तुमचं कमांड सेंटर आपण तयार केलेलं आहे, त्या कमांड सेंटरला आपण जोडून घ्या. हे 24/7 तुम्ही जर सर्व्हेलन्स वाढवला, ही जी काही धुमाकूळ घातलेल्या लोकांनी अंमली पदार्थ नावाखाली आपल्या जिल्ह्यात आहे, सगळीकडेच आहे. MD ड्रग आहे, गुटखे आहेत, गुटखर बंदी असताना समोर पानटापुरात भले मोठे त्या गुटख्याच्या पट्ट्या लावलेल्या आहेत. हे सगळं मला वाटतं एक धाडस करून आपल्या जिल्ह्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. ह्या जिल्ह्यामध्ये जे काय आपण निर्णय करू, जे काय आपण पाऊल उचलू, मी आपल्या सर्वांच्या जनतेच्या वतीने मी पोलीस अधीक्षकाला खात्री देतो, तुमच्या प्रत्येक कारवाईला आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमागे आहोत ही तुम्हाला या निमित्ताने मी खात्री देतो. हे धाडस करावंच लागेल तुम्हाला. आणि त्यामुळे आज अनेक गावांमध्ये, शहरांमध्ये, लोकांच्या कुटुंबामध्ये अंमली तस्करीचा होणारा जो प्रयत्न त्या ठिकाणी आता मला सांगायला आनंद होतो की आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह यांनी आता तर अंमली पदार्थ विरोधात विशेष मोहीमच उघडलेली आहे. म्हणतो राज्याला त्या सूचना गेल्या असं माझं मत आहे. म्हणून आता केंद्रीय नेतृत्वानं त्याची दखल घेतलेली आहे. याचा हेतू विचार करा की ह्या अंमली पदार्थाचं जे काही गुन्हेगारी आहे त्याच्या संदर्भातले जे गुन्हेगार आहेत त्याचे किती मोठ्या प्रमाणात ते वाढत चाललेले आहे. मी आपल्या जिल्ह्यापर्यंत बोलत नाही. ज्यासाठी केंद्रीय गृहमंत्री स्वतः लक्ष घालताय, देशाला लागलेली कीड आहे आणि आपल्या राज्याला लागलेली कीड आहे. स्वतः माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यासाठी विशेष पुढाकार त्यांनी घेतलेला आहे.
गुन्हेगारी रोखणं हा एक भाग झालाच आहे. जी काय रोजच्या जीवनामध्ये येणारी गुन्हेगारी तर तिथं आहेच आहे, परंतु अंमली पदार्थासारखी गुन्हेगारी रोखणं हे सगळ्यात मोठं आव्हान आपल्या सगळ्या समोर आहे. आणि माझी अपेक्षा आहे की हे फक्त पोलीस खात्यातच काम नाही आहे. आपण सगळे राज्यकर्ते जे काम करतोय, जे गावातले सरपंच आहेत, नगराध्यक्ष आहेत, गावातले सगळे कारभारी लोक आहेत, समाजातले वेगवेगळे जे काही समाजसेवक आहेत, आपल्या सर्वांचा नैतिक जबाबदारीच आहे की या सगळ्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाच्या बरोबर आपण त्याच ताकदीने खांद्याला खांदा देऊन आपण त्यांना मदत करण्याची गरज आहे, असं माझी आपल्या सगळ्यांनी विनंती आहे. पोलीस म्हणजे काही त्याच्याकडे जादूची कांडी नाही आहे की त्यांनी उद्या ठरवलं काही करता येईल. शेवटी आपण सामाजिक समाज म्हणून सुद्धा त्यांच्या बरोबर जर राहिलो आपण तरच आपल्याला हा सगळा बदल घडवून आणता येईल. माझी अपेक्षा आहे की या पोलीस स्टेशनच्या निमित्तानं, उद्घाटनाच्या निमित्तानं एक सामाजिक बांधिलकीची जबाबदारी ही आपण त्या ठिकाणी समोर ठेवून पोलीस दलाला सुद्धा आपल्या जनतेनं तेवढंच बोलत सहकार्य जर केलं तर मला वाटतं या गुन्हेगारीला अटकाव आणता येईल. ही चिंतेची बाब आहे. मी खरं रोज त्या विषया संदर्भात मी बोलतोय, वेगवेगळ्या स्तरावर त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात पोलिसांची कारवाई सुरू आहे, परंतु हे थांबलं पाहिजे. एक आर्थिक गुन्हेगारी वाढत मधल्या काळामध्ये सिस्पे, नंतर ग्रोमोर, आपल्या शिर्डीचं ग्रोमोर सगळे सामान्य लोकांची आर्थिक फसवणूक होते. आणि पोलीस दलाच्या मला अधिकाऱ्यांना, कर्मचारी विनंती करायची की आपल्या डोळ्यासमोर चाललं नाही, ही जी गुन्हेगारी वाढते ही आपल्या डोळ्यासमोर वाढते, त्यामुळे त्यांना आपण पाठी घालण्याचं काम करू नका. आज लोकांच्या मध्ये भीती आहे की आम्ही जर काही तक्रार करायला गेलो कोणाविरुद्ध तर पोलीस त्या गुंडांना फोन करतात की तू ही तक्रार हा माणूस आलेला आहे. अशी वस्तुस्थिती आहे. लोकांमध्ये भीती आहे की आमचं नाव गोपनीय राहील का नाही. तर मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो की मी आता जिल्हा स्तरावर मी आता हेल्पलाईन नंबर जाहीर करणार आहे. सगळ्या जनतेने त्या माझ्या नंबरला फोन करायचा. म्हणजे तुमच्या नाव कोणी सांगण्याची गरज नाही, तुमच्या वतीने मी ते काम करतो, म्हणजे मग सगळं व्यवस्थित होईल. आपली कारवाईची माहिती अगोदर कोणी करायला कळते. वाळू धंद्यात येते ना, तहसीलदार गाडी निघाली की लगेच समोर फोन जातो, निघाले साहेब. तहसीलदारचा ड्रायव्हर या ठिकाणी त्या होता काय खबरी होता, तहसीलदारचा ड्रायव्हर खबरी होता. काय सांगतो मग पुढे गुन्हेगारीचं बळ वाढत चाललं आणि त्यातून मग त्याला राज्याश्रय मिळतो आमच्यासारख्या लोकांकडून, त्यामुळे ते फोपत चाललं. त्याला पोलीस दलाच मी दोष देत नाही. आम्हीच राज्यकर्ते अशा अवैध धंद्याला ज्यावेळी आम्ही आश्रय देतो, त्याला पाठबळ देतो, पोलीस तरी काय करतील. आम्ही त्याला फोन करतो, साहेब काळजी, आपला माणूस आहे, पाहून घ्या जरा. आता गुन्हेगार आपला माणूस कधी पण झालाय मला समजायला तयार नाही, म्हणजे पोलीस काय करतील. त्यामुळे आपण जसे पोलीस कर्मचारी काही प्रमाणात दोषी असतील, आपणही दोषी आहोतच ना. आपणही अंतर्मुख होणार, आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की आपलं काय चुकतंय. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून या निमित्तानं मी अभिनंदन करतो. आमदार आशुतोष काळे यांचा सुद्धा विशेष प्रयत्न या सगळ्या कामात राहिलेला आहे. त्याचबरोबर आमच्या माजी आमदार स्नेहलताई यांचा सुद्धा पुष्कळ या कामात त्यांचा आग्रह होता, धडपड होती, त्यांनी सुद्धा चांगले प्रयत्न केलेत. त्यांना सगळ्यांना आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. काल होळी झाली, होळीच्या शुभेच्छा देऊन टाकतो. आणि त्यामध्ये पूर्वी फार जुनं गाणं होतं, पुराणा मानो तसं आपल्याला कोपरगाव लावलं म्हणजे मला ते म्हणणं गरजेचं आहे. बुराणा मानो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे का आपल्या कोपरगाव शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी आणि आपल्या पोलीस बांधवांसाठी सुसज्ज आणि सुरक्षित निवासाची व्यवस्था, सोय उपलब्ध करून देणारी ही इमारत वसाहतीची आणि पोलीस स्टेशनची या ठिकाणी उभारली गेली आणि त्याचं लोकार्पण आज होत आहे. आणि या लोकार्पणाच्या निमित्ताने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण या दोन्ही इमारतीचं जे काही निधीचं उपलब्धता करण्याची काम किंवा घोषणा होती अजितदादांनी त्या काळामध्ये केलेली होती. कोपरगावमध्ये पूर्वी आपल्याकडे एकच पोलीस स्टेशन होतं. 2013 साली या एका पोलीस स्टेशनवर भार जास्त होता आणि म्हणून त्यावेळेचे आमदार माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांनी 2013 साली
कोपरगाव शहर आणि कोपरगाव तालुका अशी वेगळ्या 2 पोलीस स्टेशनची निर्मिती करून आणली आणि त्या तालुका पोलीस स्टेशनची एक इमारत असावी आणि कोपरगाव शहराची इमारत असावी, आपल्या वसाहती नवीन झाल्या पाहिजे या भूमिकेमधून तो कार्यक्रम त्या काळात होऊ शकला नाही. आणि ते भाग्य 2014 नंतर आमच्या काकी आणि त्या काळातले गृहराज्यमंत्री आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राम शिंदे सरांना त्या काळामध्ये मिळालं. काही कारणास्तव ते या ठिकाणी येऊ शकले नाही. 2013 साली 29 ऑक्टोबर या तारखेची त्या आपल्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची मंजुरी आहे. म्हणून ते पोलीस स्टेशन मंजूर झाल्यानंतर आपल्या काही गावं, शहर, काही तालुका पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी आहे. ते फार मोठा हातभार या निर्मितीमुळे झालेला आहे. जी भूमिका माझी आमदार अशोकरावजी काळे साहेबांची होती का नवीन काम होऊन आपल्या पोलीस बांधवांना त्या ठिकाणी राहता आलं पाहिजे, ऑफिस मिळालं पाहिजे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे 2019 साली जी काही संधी आपण मला दिली, या सर्व गोष्टीचा पाठपुरावा त्या ठिकाणी करून योग्य जे काही करणं गरजेचं होतं समस्या सोडवण्यासाठी अनेक बैठका घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या. आणि म्हणून या सर्व गोष्टीचं काम आज आपल्याला त्या ठिकाणी उभं दिसतंय. याचं उद्घाटन करण्यासाठी खरं म्हणजे मी अजितदादांना विनंती केली होती ऑक्टोबरमध्ये, परंतु नगरपालिकेची निवडणूक, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक संपल्यानंतर तुला वेळ देतो. आणि दुर्दैवाने आपल्या सर्वांना कल्पना आहे की जी घटना घडली, मी साहेबांना विनंती केली का दादांची तारीख जिल्हा परिषद निवडणूक झाल्याशिवाय मिळणार नाही. पोलीस बाहेर राहत आहे, कुठे दुसरीकडे राहत आहे आणि म्हणून त्यांना क्वार्टर मिळाले पाहिजे. आपण लवकरात लवकर तारीख द्यावी. दुर्दैव आपलं असं का साहेबांनी 2 तारीख दिली आणि 28 तारखेला ती घटना घडली आणि म्हणून 2 फेब्रुवारीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ शकला नाही. म्हणून आज हा कार्यक्रम होतोय. त्यावेळेसचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांच्या साक्षीने दादांनी आपल्याला शब्द दिला आणि 25 कोटी मंजूर करून ही इमारत आज आपल्याला वापरायला पोलिसांना मिळणार आहे. निश्चितपणे या सर्व गोष्टीमुळे पोलिसांवरचा जो काही ताण आहे तो कमी होणार आहे आणि त्यांच्या कामामध्ये अजून सुधारणा होणार आहे. तसं पाहिलं तर मी वारंवार बैठका घेऊन सूचना करून पोलिसांच्या कारवाईमध्ये शेवटी पोलिसांचं पाठबळ इतर सगळं डिपार्टमेंटला असलं तर निश्चितपणे त्यांना एक आशा मिळते किंवा सुरक्षित वाटतं तर पोलीस आपल्या बरोबर आहे. आपण कारवाई त्या ठिकाणी कुठल्याही अवैध गोष्टी चालू असल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पोलिसांचं पाठबळ मिळतं. परंतु जे काही आतापर्यंत सांगितलेले फारशी कारवाई त्याच्यामध्ये झालेली दिसत नाही. अजूनही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे गाडगेजी आपण याच्यामध्ये जास्त लक्ष घालण्याची गरज आहे. कायदा सुव्यवस्था कुठल्याही अवैध धंद्यामुळे त्या ठिकाणी बिघडते आणि जे काय आपल्याला सांगायची आहे ती चुकीची माहिती काही सांगत जाऊ नका. माहिती बरोबर सांगण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्याच्यामुळे दिशाभूल त्या ठिकाणी लोकांची होते. त्याच्यामुळे ही काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारची सूचना माझी आहे. आपण ही जी काही इमारत आता लोकांना दिलेली आहे याचा वापर निश्चितपणे सर्वजण योग्य करतील. त्याची स्वच्छता असेल ते सगळं ठेवतील आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांच्या काळामध्ये आणि मला सुद्धा त्या ठिकाणी आपले शासकीय इमारती करता आल्या. त्याच्यामध्ये पंचायत समितीची इमारत असेल, तहसील कार्यालय असेल, नगर परिषद असेल, न्यायालय असेल, ITI असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, तलाठी कार्यालय असेल, धान्याचं गोदाम असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतचे कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, अशा अनेक त्या ठिकाणी इमारती आहे ज्या या सर्व काळामध्ये झालेल्या आहे. आणि अजूनही आपल्याला कोपरगाव सब जेल याचं काम त्या ठिकाणी शासनाकडनं करून घ्यायचं आहे. शासकीय विश्रामगृह PWDचं त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे, त्याला निधी उपलब्ध करायचा आहे. आणि आताच माझी साहेबांबरोबर चर्चा झाली, जी काही इरिगेशन खात्याची जमीन आपली येवल्या नाक्यावर आहे त्या ठिकाणी BOT तत्वावर
ते पूर्ण परिसर त्या ठिकाणी डेव्हलप करून इरिगेशनचं एक चांगलं गेस्ट हाऊस साहेब त्या ठिकाणी आपल्याला देणार आहे आणि म्हणून साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आताच्या नवीन उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी असतील, कायम आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यासाठी चांगल्या पद्धतीने कामं कशी होतील यासाठी निधी उपलब्ध करून देतील, कामं त्या ठिकाणी मंजूर करतील याची खात्री मला आहे. त्यांचं मार्गदर्शन सहकार्य निश्चितपणे कायम मला लाभत राहील अशी अपेक्षा आहे. मी आपण सर्वजण या ठिकाणी या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. शेवटी एवढंच म्हणेन ही इमारत केवळ विटा आणि सिमेंटची रचना नाही, तर ती आपल्या सुरक्षतेची हमी आहे, नागरिकांचा विश्वास आहे, पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचा नवा अध्याय आहे आणि आपण सर्वांनी मिळून कोपरगावची कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोपरगाव पोलीस स्टेशनची ही दिमागदार बिल्डिंग आज आपण या ठिकाणी उभी राहिलेली पाहतोय. याचं उद्घाटन होतोय आणि पोलिसांच्या हातात घराची चावी दिली जाते. हा अतिशय आनंदाचा आजचा हा क्षण आहे. सातत्याने पाठपुराव्याने आणि प्रयत्नाने शहरातील अनेक शासकीय इमारती उभ्या करता आल्या. त्याचा मनस्वी आनंद आणि पोलीस बांधवांच्या निवासस्थानाची इमारत 2014 ते 19 या आमदारकीच्या काळात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस स्टेशनमध्ये आले. काम आटोपून निघाले असता पोलीस बांधवाच्या महिलांनी त्यांच्या वसाहतीत येण्याचा आग्रह केला. त्यांच्या वसाहतीत गेल्यानंतर त्यांच्या आग्रहाखातर तिथं पोहोचल्यावर अतिशय वाईट अवस्था, म्हणजे पत्रे गळत होते आणि सगळी दुरावस्था झालेली. आणि म्हणून जनतेच्या संरक्षणाचं व्रत ज्यांनी घेतलं, रात्रंदिवस पोलीस बांधव आपल्यासाठी झटत असतात, कष्ट घेत असतात, त्यांची ही अवस्था पाहून, वेदनादायी चित्र बघून मी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळी गृहमंत्री देवाभाऊ त्यांच्याकडे ही व्यथा मांडली आणि लगेचच पोलीस स्टेशनची इमारत, पोलीस बांधवांचे निवासस्थान यासाठी त्यांनी मान्यता दिली आणि 28 जानेवारी रोजी याची निर्मिती झाली. तेव्हापासून ह्या इमारती उभ्या होईपर्यंत देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा आवर्जून उल्लेख मी का करत आहे की एका पोलीस स्टेशनवर हा भार होता. मग कोपरगाव तत्कालीन गृहराज्यमंत्री रामभाऊ शिंदे हे होते आणि त्यावेळी त्यांनी कोपरगाव ग्रामीण आणि शहर असे 2 पोलीस स्टेशन वेगवेगळे निर्मिती केली. त्याही बद्दल त्यांचे मी मनपूर्वक या निमित्ताने आभार मानते. आणि या पोलीस स्टेशनच्या निर्मितीच्या वेळी उद्घाटन ज्यावेळी झालं 28 जानेवारी 2015 रोजी स्वर्गीय कोल्हे साहेब उद्घाटनाला उपस्थित होते. त्याचीही मला आज आवर्जून आठवण होते आहे. आणि इथे कार्यरत असलेले सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी बांधव निश्चितच आपल्या कर्तव्याशी ते प्रामाणिक राहत आहेत. आणि आज साहेब म्हणाले तसं या घरामध्ये पाडव्याच्या दिवशी नवीन घरामध्ये प्रवेश करून सगळे गुढ्या उभारतील, असा हा आजचा आनंदाचा क्षण आहे. निश्चितच पालकमंत्र्यांचं वेळोवेळी सहकार्य लाभलं, त्यांचेही मनापासून आभार. आणि पोलीस बांधवांना आजच्या दिवशी मनपूर्वक खूप शुभेच्छा, आपलं अभिनंदन करते. धन्यवाद. त्याची इमारत जी आहे ती जुनी होती, आपल्याला कल्पना आहे की ती इमारत अत्यंत अपुरी होती आणि लोकांना ती गैरसोयीची होती. या ठिकाणी प्रशस्त कोपरगाव शहर पोलीस स्टेशन जसं आहे तसंच तालुका पोलीस स्टेशन बनलेलं आहे. आणि या ठिकाणी काम करणारे जे आमचे पोलीस बांधव आहेत, भगिनी आहेत, तर त्या इकडं तिकडं भाड्यानं राहत होत्या. त्यांना HRA जेवढा मिळत होता त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे भाड्यानं त्यांना लागत होते. आणि काही आमच्या लोकांना तर शिर्डीमध्ये राहत होते. तर त्यांची व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी म्हणजे जेवढी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षाही जास्त पोलीस क्वार्टर्स या ठिकाणी बनलेले आहेत. 64 पोलीस क्वार्टर्स आहेत, ज्यामध्ये आमचे पोलीस अधिकारी आहेत त्यांची पण या ठिकाणी सोय होणार आहे. म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यात जर महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर त्यांना जर चांगलं क्वार्टर असेल तर ते मग 12 तास काय 15 तास पण काम करायला तयार असतात. आणि मला असं वाटतं की आता परिपूर्ण म्हणजे कोपरगावमध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाणे आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाणे या दोन्ही पोलीस ठाण्यामध्ये जेवढी माणसं काम करतात, साधारणतः 70-75 लोक जे काम करतात, तर त्या सगळ्यांना एक चांगली व्यवस्था या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी मला म्हणजे अगदी विशेष करून या ठिकाणी मी नमूद करेन, आजच्या आपण म्हणजे नामदार साहेबांच्या हस्ते आपण उद्घाटन करतो आहोत आणि त्यांच्या प्रयत्नातून म्हणजे हा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पाठवण्यात आला आणि त्या प्रस्तावाला मंजुरी असेल. आपल्याला कल्पना आहे की तिथं सुद्धा म्हणजे DG हाऊसिंगकडे सुद्धा शेकडो प्रस्ताव येतात आणि दरवर्षी काहीच प्रस्तावाला निधी मिळत असतो. परंतु नामदार साहेबांच्या प्रयत्नामुळं याला सुद्धा म्हणजे काय की प्रायोरिटी मिळाली, निधी मिळाला आणि वेळेमध्ये आपलं हे काम हे पूर्ण झालं. आपल्याला मी मनपूर्वक धन्यवाद देतो, आपण ज्या पद्धतीने पाठपुरावा केला. दुसरं मी या ठिकाणी नमूद करेन की महाराष्ट्रामध्ये कुठं नाही
इतकी पोलीस हाऊसिंगची कामं नगर जिल्ह्यामध्ये चालू आहेत. तर मला असं वाटतं की नगर जिल्ह्यामध्ये जेवढी पण कामं ह्या मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत, तर मला वाटतं की सर आपल्या प्रयत्नामुळं हे एक सुरू आहे. आणि निश्चितच म्हणजे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये क्राईम जास्त आहे, लोकांना ताण जास्त आहे, लोकांना अशा या संबंधामध्ये लोकांना जर राहण्याची सोय जर चांगली झाली तर मला असं वाटतं की निश्चित लोकांना जी सेवा आम्ही देऊ तर त्यामध्ये निश्चित फरक पडणार आहे. या ठिकाणचे आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आशुतोष काळे साहेब आहेत, आमच्या स्नेहलता कोल्हेताई आहेत, या दोघांच्याही म्हणजे काही प्रयत्नातून या सगळ्या या ठिकाणी गोष्टी घडत आहेत. मी दोघांनाही खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद.